आणि सुरुवातीलाच पाहूयात 3 मिनिटात 30 बातम्या. 3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. पुढील महिन्यात उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या दौऱ्यावर. 16 आणि 17 सप्टेंबरला उद्धव ठाकरे संभाजीनगरात. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ठाकरेंचा दौरा. मराठवाडा विकासासंदर्भातील ठाकरेंचं आंदोलन. 2 सप्टेंबरला राहुल गांधी नाशिकच्या दौऱ्यावर. त्र्यंबकेश्वर मंदिरात राहुल गांधी घेणार दर्शन. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा दौरा. दौऱ्यानिमित्त काँग्रेसकडनं विशेष नियोजन. 5 सप्टेंबरला सीजेपीचा राजधानीत निषेध मोर्चा. आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं सीजेपीचा मोर्चा. शिक्षक दिनी सीजेपीचा दिल्लीत मोर्चा. इंडिया गेटपासून मोर्चाला होणार सुरुवात. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सकाळी 11 वाजता सुनावणी. बीडच्या विशेष मकोका न्यायालयात होणार सुनावणी. सकल ओबीसी समाजाची आज मुंबईत बैठक. आंदोलनाची पुढची दिशा ठरणार. तर 1 सप्टेंबरला ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणारच. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा निर्धार. काँग्रेसच्या नांदेड जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दाखल. शहराध्यक्ष आणि नगरसेवकांवरही गुन्हे. आंदोलनात सनातन धर्माविरोधात घोषणा देणं भोगलं. 14 ऑगस्टच्या आंदोलनात दिल्या होत्या घोषणा. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर हल्ला. हिवरखेडा रोडवर हल्ला झाल्याचा दावा. व्हिडिओ पोस्ट करत रावसाहेब दानवेंवर गंभीर आरोप. दानवेंच्या सांगण्यावरूनच हल्ला झाल्याचाही दावा. वरळीत ठाकरे सेना शिंदे सेनेमध्ये श्रेयवाद. वरळीत बेस्ट बसच्या थांब्यावरून श्रेयवाद. दोन्ही पक्षांकडून श्रेयवादाचे बॅनर्स लावून कामाच्या श्रेयवादाची लढाई. माढाच्या पुणे मंडळाकडनं लॉटरी. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये 4,462 घरांची लॉटरी. ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू. 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत. मुंबई गोवा महामार्गावर 20 ब्लॅक स्पॉट. 18 वर्षांनंतरही मुंबई गोवा महामार्ग रखडलेलाच. गणेशोत्सवाआधी कोकणवासियांचा प्रवास खडतर. राज्यातील झेडपी शाळांचा कायापालट होणार. जिल्हा परिषद शाळांना 5 ऐवजी 20% निधी. झेडपी शाळा आधुनिकीकरणाच्या हालचाली. देशात कांद्याचे दर 59% वाढले. दर नियंत्रणासाठी नाशिकमधनं कांदा एक्सप्रेस. नाशिकमधून प्रमुख बाजारपेठांपर्यंत कांदा पाठवणार. गहू मैदा पिठावरील निर्यात बंदी हटवली. केंद्राकडनं निर्यात बंदीचा निर्णय मागे. जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्यानं निर्णय. 2022 मध्ये लादलेली निर्यात बंदी उठवली. पुणे जिल्ह्यातील शालेय पोषण आहाराची तपासणी होणार. जिल्हा परिषदेकडनं विशेष मोहीम राबवली जाणार. अंगणवाडीतील पोषण आहाराची होणार तपासणी. सलग सुट्यांमुळे विमानाचे तिकीट दर गगनाला भिडले. विमान तिकीट दरात दुप्पट ते तिपटीनं वाढ. हॉटेल भाड्यातही अनेक पटीनं वाढ. बँकांकडनं देशव्यापी संपाचा इशारा. 11 सप्टेंबरला देशभरात संपाची हाक. विविध मागण्यांसाठी संघटनांचा एल्गार. संप झाल्यास सलग 4 दिवस बँका बंद राहण्याची शक्यता. मुंबई विमानतळावर 25 कोटींचा गांजा जप्त. सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई. संशयित हायड्रोपोनिक गांजा जप्त. सोन्याच्या तस्करीची 3 प्रकरणं उघडकीस. मुंबईच्या जोगेश्वरीत 3.5 कोटींचं ड्रग्ज जप्त. MIDC पोलिसांची मोठी कारवाई. पोलिसांकडनं अंमली पदार्थाविरोधात कारवाई. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पवई पोलिसांकडनं तडीपार आरोपीला अटक. आरोपीकडनं 9.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडनं पुढचा तपास सुरू. अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांवर कारवाई. कारवाईत 10 क्विंटल रसगुल्ले जप्त. गाझियाबादमध्ये अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई.